तुम्हाला वाटेल की ॲपलची आज रेसिपी काय बनवणार आहे, तर काहीच नाही. ॲपलची रेसिपी नाही बनवणार आहे. मी खाण्यासाठी ॲपल कापलेला आहे. आज बनवायची रेसिपी आहे आपल्याला ती टोमॅटोची. टोमॅटो सध्या स्वस्त झालेले आहे आणि मस्तपैकी टोमॅटोच्या काही काही रेसिपी करून खाव्यात. मस्त लागते हिवाळ्याच्या गरमागरम अशा रेसिपी. तर आज मी बनवणार आहे टोमॅटो राईस किंवा टमाटर भात तुम्ही म्हणू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या साईजचे लाल रंगाचे छान टोमॅटो घेतलेले आहे आणि हे टोमॅटो रफली असे कापून घेतले आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले. साधारण 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या. छान मोठ्या मोठ्या आहे कारण लसणाचा फ्लेवर पण छान येणार आहे यामध्ये. त्यानंतर अद्रकचा छोटा तुकडा घेतला, एक असा कापून घेतला आणि 2 चमचे खोबरा कीस घेतला. खोबरा कीस जर नसेल तर खोबऱ्याचे तुकडे घेतले तुम्ही तरी चालेल. ओले किंवा सुकं खोबरं कोणतंही चालेल. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. या पण ऑप्शनल आहे पण आपण घ्यायच्या असेल तर. त्यानंतर अर्धा चमचा जिरं. हे मस्त गरागरा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. याची पेस्ट बनवायची छान अशी फाईन. आता पेस्ट रेडी आहे आणि हे सुद्धा आपली तयारी झालेली आहे. एक कांदा कापून घेतला, सोबतच एक टोमॅटो कापून घेतला. त्यानंतर वाटीत एका मटर तर कुठंच नाही विसरायचं. आणि त्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये खडे मसाले घेतले. खडे मसाले हे आवश्यकता असल्यास तुम्ही वापरू शकता. नाही आवडत असेल नाही वापरले तरी चालते. जे अवेलेबल असेल ते. काही असं जरुरी नाही की हेच वापरलं पाहिजे म्हणून. त्यानंतर इथे मी 2 चमचे तेल घेतले. तेल गरम करायला ठेवलं एका मोठ्या पातेल्यामध्ये, कारण हा राईस आपल्याला कुकरमध्ये नाही तर अशा एका पातेल्यामध्ये बनवायचा आहे. त्यानंतर मोहरी टाकून घेतली, अर्धा ते पाऊण चमचा. छान मोहरी तडतडली की त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आणि नंतर आपण जो कापून ठेवलेला कांदा आहे तो टाकून घेतला. कांदा छान उभ्या पद्धतीने मी कापून घेतला आहे, अगदी बारीक बारीक न कापता. त्यानंतर 2 लाल मिरच्यासुद्धा टाकल्या आहे. हा जो राईस आहे तो खूप झणझणीत बनवायचा आहे, त्यामुळे तिखटाचा वर्षाव जरा जास्त आहे. पण तुम्हाला जर नसेल आवडत तिखट जास्त तर तुम्ही कमी करू शकता. त्यानंतर जे टोमॅटो आपण कापून ठेवलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि जी प्युरी बनवून घेतली होती टोमॅटोची ती पण आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायची आहे. त्यापूर्वी आपल्याला जे सुके मसाले आहे ते पण टाकून घ्यायचे. हळद, लाल मिरची पावडर, मीठ, धने पावडर हे सुद्धा टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करायचे. आता तेल सुटेपर्यंत वरती छान मस्तपैकी ही ग्रेव्ही तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची. 1-1 मिनटासाठी तुम्ही झाकण ठेवून पण ही ग्रेव्ही शिजवून घेऊ शकता. म्हणून मी 1 मिनटासाठी साधारण झाकण ठेवलं. झाकण उघडलं, परत वाटाणे टाकले. वाटाणेसुद्धा थोडेसे वाफेनं सॉफ्ट व्हावेत यासाठी मी परत झाकण ठेवलं एकदा. आणि नंतर मग आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. तर तांदूळ इथे मी भिजत टाकले होते. 1.5 वाटी तांदूळ घेतले आणि 1.5 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून असे पाण्यात भिजत ठेवले साधारण 10 ते 15 मिनिट. तांदूळ हे बासमती घेतले मी म्हणून भिजत ठेवायची आवश्यकता होती. जर नॉर्मल तांदूळ घेतले तर तुम्ही लगेच टाकू शकता. त्यानंतर हे जे तांदूळ आहे मी जे तयार करून ठेवले आहे, जे की 10-15 मिनिट भिजत ठेवून ते रेडी तांदूळ आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता ही ग्रेव्ही पण छान रेडी आहे. वरती तेल सुटेपर्यंत आपण छान शिजवून घेतली आणि मस्तपैकी यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे आहे. त्यामधलं पाणी टाकायचं नाही, कारण पाणी आपल्याला यामध्ये गरम किंवा उकळलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. शक्यतोवर उकळी आलेलंच पाणी यामध्ये टाकायचं, जेणेकरून हे तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे याला पाणी जास्त लागणार नाही आता शिजायला आणि लवकर शिजेल. यासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आता इथे मी पाणी टाकून घेते. तांदूळ एकदा मिक्स करून घेतले पूर्ण ग्रेव्हीसोबत आणि मस्तपैकी यामध्ये गरम उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे. तांदूळ 1.5 वाटी होते तर साधारण मी 3 वाटी पाणी वापरायचं असं मी अंदाजानेच टाकलं. पण 3 वाटी पाणी, जर तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगायचं झालं तर 3 वाटी पाणी तुम्ही यामध्ये टाकायचं. म्हणजे तांदूळ जितके घेतले त्याचे दुप्पट पाणी टाकायचं. आता छान 15 मिनिट झाकून ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता भात रेडी आहे, राईस रेडी आहे आपला. आणि अधूनमधून 1-2दा याला मिक्स करत राहायचं, नाहीतर बुडाशी करपणार तो. म्हणून 1-2दा चमचा हलवून त्याला खालचं वर वरचं खाली करत राहायचं. मस्तपैकी यावर खूप सारी कोथिंबीर टाकायची, खोबरा कीस टाकायचा परत यामध्ये आणि असाच गरमागरम मस्त हा राईस सर्व करायचा. इतका छान, इतका भारी लागतो ना चवीला. मी सुद्धा पहिल्यांदा बनवला हा टोमॅटो राईस आणि मस्त मला खूप आवडला. म्हणजे नेहमीचा तोच तो पुलाव, तोच तो मसाला भात असं बनवून जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हा राईस नक्की
ट्राय करून बघा. आणि हिवाळ्यातच आपण हे पदार्थ बनवू शकतो. हिवाळ्यात आपण झणझणीत गरमागरम पदार्थ लगेचच खाऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात हे पदार्थ बनवण्याचा आनंद आणि खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे नक्की ही रेसिपी तुम्ही बनवून बघा. आणि कशी झाली तुमची पण बनवलेली रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी तर खूप भारी झाली होती, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि रेसिपीसाठी लागणारे साहित्य सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, नक्की चेक करा. धन्यवाद.